मित्रांनो, वर्ष 2026 मध्ये एक अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असा ज्योतिषीय संयोग निर्माण होत आहे, जो तब्बल 131 वर्षांनंतर पुन्हा एकदा घडून येत आहे. असे सांगितले जात आहे की येणाऱ्या वर्षात शनिदेव एका विशेष चांदीच्या आसनावर विराजमान होणार आहेत आणि या अलौकिक योगाचा थेट प्रभाव 3 भाग्यशाली राशींवर पडणार आहे. असा संयोग फारच क्वचित घडतो जेव्हा शनी आपली गती बदलत एखाद्या खास स्थितीत येतात आणि काही जातकांच्या नशिबाची दारे उघडतात. होय मित्रांनो, येणारा काळ 3 विशेष राशींसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. शनिदेवांची ही अनोखी कृपा या जातकांना अचानक धन, प्रगती, प्रतिष्ठा आणि मोठे नाव मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करू शकते. असे मानले जाते की जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा अतिशय कठीण मार्गही सोपे होतात आणि आयुष्यात अशा संधी येतात ज्या माणसाला रातोरात उंचीवर पोहोचवतात. आता या दुर्मिळ संयोगाबद्दल बोलूया. वर्ष 2026 मध्ये शनिदेव जेव्हा मीन राशीत गोचर करतील तेव्हाच हा दिव्य चांदीचा सिंहासन योग निर्माण होत आहे. 131 वर्षांनंतर तयार होणारा हा योग अत्यंत शक्तिशाली मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार तो काही निवडक राशींच्या आयुष्यात अभूतपूर्व बदल घडवून आणू शकतो. ज्या जातकांच्या राशीवर हा योग पूर्णपणे प्रभाव टाकत आहे त्यांच्यासाठी येणारे वर्ष आनंद, नवी संधी आणि आयुष्यात मोठे बदल घेऊन येणार आहे. मित्रांनो, ज्योतिषात शनीला असा ग्रह मानले जाते की जो क्षणार्धात माणसाचे नशीब वर नेऊ शकतो किंवा कठीण परिस्थितीतही टाकू शकतो. असे म्हटले जाते की जेव्हा शनिदेव एखाद्या व्यक्तीवर मेहरबान होतात तेव्हा त्याच्या आयुष्यात इतकी प्रगती होते की तो सामान्य माणसापासून असामान्य बनतो. परंतु जर शनी अप्रसन्न झाले तर आयुष्यात अडथळे, संघर्ष आणि परीक्षा वाढतात. प्रत्येक व्यक्ती कधीतरी शनीची 7.5 किंवा ढिया या प्रभावातून जातच असते. आता जसाजसा नवे वर्ष जवळ येत आहे तसाच शनीच्या महत्त्वाच्या गोचराची चर्चाही वेग घेऊ लागली आहे. सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान आहेत आणि वर्ष 2026 मध्ये ते याच राशीत वक्री होऊन उलट गतीने चालतील. ज्योतिषीय मान्यतेनुसार जेव्हा शनी मीन राशीत वक्री चालतील तेव्हाच एक दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली योग निर्माण होईल, ज्याला चांदीचे सिंहासन असे म्हटले जाते. परंतु मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की हे सिंहासन नेमके काय असते. ज्योतिष ग्रंथांमध्ये शनीच्या 4 विशेष आसनांचा उल्लेख आढळतो: सोने, चांदी, तांबे आणि लोखंडाचे सिंहासन. असे मानले जाते की या प्रत्येक आसनामुळे शनीचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय होतो आणि जातकाच्या आयुष्यात शुभता येणार की आव्हाने हे ठरते. आता आपण पाहूया की हे चांदीचे सिंहासन नेमके काय असते. ज्योतिषानुसार जेव्हा शनीच्या गोचराच्या काळात चंद्रमा शनीपासून दुसऱ्या, 5व्या किंवा 9व्या भावात स्थित असतो तेव्हा हा विशेष योग तयार होतो, ज्याला चांदीचे सिंहासन म्हटले जाते. असे मानले जाते की या योगाच्या प्रभावामुळे आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरपरिवारात मंगलमय घटना वाढतात. म्हणतात की जेव्हा शनी या चांदीच्या आसनावर विराजमान होतात तेव्हा त्यांचा कठोर स्वभाव मवाळ होतो आणि ते जातकाला अधिक संरक्षण, संधी आणि दिलासा देतात. वर्ष 2026 मध्ये शनी मीन राशीत असतील आणि याच काळात हा चांदीचा सिंहासन योग सक्रिय होईल, जो वर्ष 2027 पर्यंत प्रभावी राहील. या एका वर्षाच्या कालावधीत सर्व राशींना त्याचा काही ना काही परिणाम जाणवेल. मात्र प्रत्येक राशीवर याचा प्रभाव समान नसेल. काही राशींना अत्यंत शुभ फळे मिळतील, काहींना मध्यम लाभ होईल, तर काहींवर याचा परिणाम अतिशय सौम्य राहील. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी हा योग अत्यंत लाभदायक आणि नशीब उघडणारा ठरू शकतो. म्हणून मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये मनापासून जय शनिदेव महाराज अवश्य लिहा, जेणेकरून न्यायप्रिय शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. पहिली राशी कर्क. कर्क राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी हा काळ एखाद्या दिव्य वरदानापेक्षा कमी नाही. सुमारे 130 वर्षांनंतर तयार होत असलेला हा चांदीचा सिंहासन योग तुमच्या नशिबात मोठा बदल घडवून आणू शकतो.
या काळात शनिदेव तुमच्या कुंडलीतील नवम भावात विशेषतः सक्रिय राहतील, जो सौभाग्य, धन आणि आशीर्वादाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित लाभ आणि वाढत्या आर्थिक संधी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग सर्वच दिशांनी शुभ संकेत देत आहे. वर्ष 2026 मधील मार्च महिना शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरू शकतो. या काळात तुमचे नशीब अशी कलाटणी घेऊ शकते की थांबलेले मार्ग आपोआप खुलू लागतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल वेगाने दिसू लागतील. शनीचे हे विशेष आसन तुमच्या कुटुंबासाठीही सौभाग्य घेऊन येईल. घरामध्ये शुभ वार्ता ऐकू येण्याचे योग तयार होत आहेत आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला स्पष्टपणे मिळेल. आर्थिक स्थितीत आधीपेक्षा अधिक मजबूती येईल आणि पैशांशी संबंधित चिंता कमी होतील. थांबलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि अनेक नवी संधी तुमच्या आयुष्याच्या दारात येऊन उभ्या राहतील. या राशीच्या लोकांना धनलाभ, प्रतिष्ठा, मोठ्या संधी आणि करिअरमधील उन्नती यांचा एकत्रित लाभ मिळणार आहे. होय मित्रांनो, शनिदेवांची कृपा तुमच्या व्यावसायिक जीवनातही नवी उंची गाठण्यासाठी पूर्णपणे मदत करेल. कर्क राशीच्या लोकांसाठी तुमची मधुर वाणी आणि समजूतदारपणा या संपूर्ण काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. तुमच्या बोलण्याची पद्धतच अनेक अडलेली कामे सोपी करून देईल. शनिदेवांची विशेष कृपा सतत तुमच्यावर राहील आणि या दिव्य आशीर्वादाच्या प्रभावामुळे तुमच्या धनाशी संबंधित सर्व अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. वर्षानुवर्षे अडलेली जी कामे तुम्हाला त्रास देत होती ती 2026च्या मार्च महिन्यानंतर वेगाने पुढे जाऊ लागतील. हा काळ तुमच्यासाठी एक नवी सुरुवात घेऊन येत आहे. शनिदेवांच्या कृपेने तुम्ही केवळ प्रगतीच करणार नाही तर इतक्या वेगाने पुढे जाल की लोक तुमची प्रगती पाहून आश्चर्यचकित होतील. कर्क राशीच्या जातकांवर शनिदेवांची ही सततची कृपा तुम्हाला दिवसेंदिवस आणि रातोरात चौपट उन्नती देईल. तुमच्या प्रयत्नांची चमक आता सर्वांसमोर येईल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल, सन्मान मिळेल आणि तुमच्या यशाची चर्चा चारही दिशांना होईल. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ व्यापार आणि उत्पन्नाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल राहणार आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात स्पष्ट लाभ मिळताना दिसेल. जीवनसाथीबरोबरचा तुमचा ताळमेळ अधिक मधुर होईल आणि 2026 मध्ये वैवाहिक जीवनातील आनंद तुम्हाला मानसिक शांती देईल. इतकेच नव्हे तर शेअर मार्केट, सट्टेबाजी आणि लॉटरीसारख्या ठिकाणांमधूनही अचानक लाभ मिळण्याचे योग तयार होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहता हा काळ सामान्य ते मध्यम परिणाम देणारा ठरू शकतो. मात्र मार्चच्या मध्यापासून तुमच्या आरोग्यात स्पष्ट सुधारणा दिसून येईल. दुसरी राशी वृश्चिक. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी 2026 ते 2027 हा काळ अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. या संपूर्ण कालावधीत शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहील. शनी तुमच्या कुंडलीतील पंचभावावर प्रभाव टाकतील आणि त्यामुळे तुम्हाला भौतिक सुखसुविधा, समृद्धी आणि नवी साधने मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होतील. जेव्हा शनी मीन राशीत वक्री होऊन आपली चाल बदलतील तेव्हा हा काळ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठीही अत्यंत सौभाग्यशाली ठरेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय वाढेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि जुने गैरसमज दूर होतील. शनीची कृपा तुमच्या व्यावसायिक जीवनावरही पडेल, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि नव्या संधी मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. सुमारे 130 वर्षांनंतर तयार होत असलेला हा चांदीचा आसन योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ फल देणारा मानला जात आहे. या काळात तुमच्यासाठी परदेश प्रवास, नवे संपर्क आणि बाहेरील संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल, सन्मान मिळेल आणि लोक तुमच्या बोलण्याला अधिक महत्त्व देऊ लागतील. या 2 वर्षांत नवे वाहन घेण्याचा योग, मालमत्ता खरेदीची संधी आणि पैतृक लाभही तुमच्या पदरात पडू शकतो. 2026च्या सुरुवातीपासून 2027च्या अखेरपर्यंत जीवन सुलभ, सुखद आणि सकारात्मक राहील असे संकेत आहेत. वैवाहिक जीवनही शनिदेवांच्या कृपेने गोडव्याने भरून जाईल आणि घर परिवारात आनंदाचे वातावरण कायम राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत पायाभरणी करणारा ठरेल. तुमच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होईल आणि पैशांशी संबंधित चिंता हळूहळू कमी होत जातील. अविवाहित जातकांसाठी शनिदेवांचा हा विशेष योग विवाहाचे शुभ प्रसंग घेऊन येऊ शकतो. 2026 मध्ये विवाहाचे प्रबळ योग तयार होताना दिसत आहेत. व्यावसायिकांनाही या काळात मोठी आर्थिक झेप मिळू शकते. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल आणि जीवनसाथी सोबतचे संबंध अधिक दृढ व मधुर बनतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल आणि कौटुंबिक जीवनात संतुलन प्रस्थापित कराल. करिअरच्या क्षेत्रातही शनी तुमचे कल्याण करणारे ठरतील. प्रगतीची दारे उघडतील. नवी उंची गाठाल आणि अनेक महत्त्वाच्या उपलब्धी तुमच्या हाती लागतील. वाढत्या धनासोबत तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होईल. आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक सुधारणा दिसून येईल. या काळात जितकी मेहनत कराल त्याचे फळ दुप्पट मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. तुम्ही तुमच्या भवितव्याबाबत अधिक गंभीर राहाल आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिस्तबद्धपणे पुढे वाटचाल कराल. होय मित्रांनो, 2026 ते 2027 दरम्यानचा हा चांदीचा सिंहासन योग तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आणि शुभ ठरणार आहे. तिसरी राशी मिथुन. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी लवकरच अत्यंत शुभ काळाची सुरुवात होणार आहे. शनिदेवांचे चांदीच्या सिंहासनावर विराजमान होणे तुमच्या राशीसाठी दिलासा, उन्नती आणि सौभाग्याचे संकेत देत आहे. 2026 ते 2027 हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी जणू सुवर्णकाळ घेऊन येईल. या काळात शनीची विशेष कृपा सातत्याने तुमच्यावर राहील. शनी तुमच्या कुंडलीतील द्वितीय भावावर प्रभाव टाकतील, ज्यामुळे आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि शुभ फल मिळण्याचे योग तयार होतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ मनासारखी नोकरी मिळवून देऊ शकतो. तसेच जे आधीच नोकरीत आहेत त्यांना पदोन्नती, अधिक जबाबदारी आणि सन्मानात वाढ होण्याच्या संधी मिळू शकतात. या 2 वर्षांत जर तुम्ही मेहनतीने काम केले तर त्याचे परिणाम अनेक पटींनी वाढून तुमच्या पदरात पडतील. शनिदेवांच्या कृपेने तुम्ही आयुष्यात असे बदल घडवून आणू शकाल ज्यांची इच्छा तुम्ही दीर्घकाळापासून करत होतात. मिथुन राशीच्या वकिलांसाठी हा काळ विशेषतः अनुकूल आहे. तुमच्या वकिलीमध्ये चमक येईल आणि एकामागोमाग एक प्रकरणांमध्ये विजय मिळवाल. मात्र अट इतकीच की तुम्ही सत्य आणि न्यायाच्या मार्गावर ठाम राहा. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर मुक्तहस्ते बरसत आहे. व्यापार आणि कामकाजात अशी प्रगती मिळेल ज्याची तुम्ही दीर्घकाळ वाट पाहत होता. नव्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आणि जुन्या आर्थिक अडचणी वेगाने दूर होऊ लागतील. असे म्हटले जाते की सुमारे 130 वर्षांनंतर शनिदेवांचे सोन्याच्या पायावर चालणे हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो आणि हाच दिव्य काळ सध्या तुमच्या आयुष्याला स्पर्श करत आहे. दीर्घकाळापासून रखडलेल्या योजना आता सहज पूर्ण होतील. अडथळे दूर होतील आणि आयुष्यात नव्या आनंदाचे आगमन होईल. तर मित्रांनो, या त्या सर्व राशी होत्या ज्यांच्यावर शनिदेवांच्या या अद्भुत कृपेचा प्रकाश पडत आहे. हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे तो हातातून निसटू देऊ नका. या सकारात्मक काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाका. मित्रांनो, हे संकेत फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुमच्यातील आत्मविश्वास जागवण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, शनिदेव नेहमी मेहनत, संयम आणि प्रामाणिकपणाला फळ देतात. जेव्हा कर्म शुद्ध असते तेव्हा काळ स्वतः तुमच्या बाजूने वळतो. हा शुभ काळ तुमच्या आयुष्यात नवी दिशा, नवी ऊर्जा आणि नवे स्वप्न घेऊन आला आहे. भीती न ठेवता पुढे पाऊल टाका, कारण विश्व तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि न्यायप्रिय शनिदेवांच्या कृपेवर विश्वास ठेवा. जय शनिदेव महाराज. तुमचे जीवन यश, समाधान आणि समृद्धीने परिपूर्ण होवो.